नमस्कार सर्वांना, मी शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मिक्स व्हेजिटेबलचा पराठा कसं बनवायचा ते दाखवणार आहे. तर चला मग बघूया. इथे एका भांड्यामध्ये मी चिरलेला गोबी, हा पत्ता गोबी आहे, आणि किसलेला गाजर, मी एक गाजर घेतला आहे आणि अर्धा पत्ता गोबी याला टाकून घेऊया. एकदम क्रिस्पी आणि मस्त हे पराठे होतात. आता याच्यामध्ये एक चिरलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट हे आपण टाकून घेऊया. आता यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मसाले टाकूया, हळद टाकूया. तिखट तुम्ही तुमच्या अनुसार टाका. हिरव्या मिरच्या मी वापरल्या आहे, तर मी तिखटाचा वापर थोडा कमी करते. थोडे जिरे आणि कांदा लसूणची पेस्ट. आता हे सगळं छान आपण एकजीव मिक्स करून घेऊया. बघा किती मस्त मिक्सर झालं आहे आणि खायला पण तेवढं स्वादिष्ट लागते हे पराठे. आता हे मीठ आपण टाकलंय तर याला ऑटोमॅटिक पाणी सुटेलच. तुम्ही याला स्टफ पराठे म्हणून पण करू शकता, किंवा यातच आपण पीठ टाकून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण पीठ टाकून घेऊया. हे गव्हाचं पीठ आहे, लागता लागता टाकायचं. मिक्स करून घेऊया. एकदम चविष्ट होतात हे पराठे. मुलांच्या डब्यासाठी सकाळी किंवा आपल्या नाश्त्यासाठी पण घरी करायला पटकन आणि सोपे आहेत हे. पाणीचा एक थेंबही वापरला नाही मी, फक्त भाज्यांना जे पाणी सुटलंय त्यानेच हे छान मळलं जात आहे. आता याला छान मी मळून घेते. मी आणखी थोडं पीठ वापरते. म्हणजे आपल्याला लाटायला सोपे होते. इथे आपलं पीठ मळून झालं आहे. आता याला आपण झाकून ठेवूया. थोडं 1-5 मिनिटं झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर आपण याचे पराठे करून घेऊया. 5 मिनिट करून आपण सारं व्यवस्थित आता भिजले. आता आपण याचे छान पराठे करून घेऊया. थोडं मी 1 चम्मच तेल टाकतो आणि याला मिक्स करून घेतो. तुम्ही याचे पराठे लाटून पण करू शकता आणि थापून करू शकता. मी थापून करणार आहे. आता इथे मी पॅन गरम करून घेतला आहे. आता याच्यामध्ये थोडं आपण तेल लावूया. एकदम त्याच्यानंतर आपण आपल्या तुम्हाला ज्या आकाराचे पराठे करायचे आहे त्या आकाराचे पराठे तुम्ही थापू शकता. पाण्याच्या हाताने याला असं छान थापून घेतो. लहान मोठे मुलांच्यासाठी करायचे असेल तर तुम्ही छोट्या आकाराचे करू शकता. एकदम स्वादिष्ट होतात हे पराठे. आता याला व्यवस्थित आपण भाजून घेऊया. आता याच्या थोडं आजूबाजूला आपण पाण्याचं तेल टाकून घेऊया. म्हणजे ती एक साईड छान ही शिजेल. बघा थोडं याच्यावर टाकून आता याला आपण छान होऊ द्यायचं. आता आपण याला पलटून बघा
हे साईड छान आपली शिजले आहे. याच्याही आजूबाजू तेल टाकून घ्या. इथे बघा आपला पराठा व्यवस्थित होऊन खूप छान भाजला गेला आहे. आता आपला पराठा व्यवस्थित झाला आहे. आता याला आपण खाऊ. बघा किती मस्त खमंग पराठा आपला रेडी आहे. आता आपण बाकीचे पण पराठे करून घेऊया. आता बाकीचे पण आपण टाकून घेऊ. त्याच पद्धतीने पटापट आपण मुलांसाठी आपल्या नाश्त्यासाठी या पद्धतीने आपण पराठे करायला एकदम सोपी आहे आणि छान हेल्दी पण आहे. इथे आपले गरमागरम पराठे रेडी आहे. तुम्ही याला दह्यासोबत, सॉस सोबत छान किंवा कोणत्याही चटणी सोबत मस्त एन्जॉय करू शकता. तुम्ही माझ्या पद्धतीने हे पराठे करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्त राहा आणि मस्त खा. थँक्यू.